नमस्कार, मी डॉक्टर किरण जोशी. मी सुनंदा IVF मध्ये फर्टिलिटी कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. असंच माझ्याकडे एक कपल आलं होतं ज्यांना रत्नागिरीमध्ये ट्रीटमेंट घेऊन बरीच वर्ष झाली होती. त्यांचे ऑलमोस्ट 2-3 IUI पण झाले होते. मी जेव्हा त्यांची पूर्ण फाईल चेक केली त्याच्यामध्ये असं आढळून आलं की एका सिंगल अंड्यावर तिचं IUI केलं जात आहे. सिमेनची क्वालिटी क्वांटिटी सगळं व्यवस्थित होतं, तरीही तिला प्रेग्नन्सी राहत नव्हती. आधीच्या सगळ्या तिच्या टेस्टही रत्नागिरीमध्ये व्यवस्थित झालेल्या होत्या, ज्याच्यामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम आढळत नव्हतं. तरीही IUI मध्ये सक्सेस का राहत नाही ह्याच्यामुळे ते कपल फ्रस्ट्रेटेड होतं. त्यांना IVF हा मार्ग अजिबात नको होता. नॅचरली प्रेग्नन्सी राहत नाही आणि IVF कडेही जायचं नाही. मला परत एकदा एक त्यांना ऑप्शन द्यायला लागणार होता की IUI परत एकदा रिपीट करू. पण ह्या रिपीट IUI मध्ये मी काय चेंजेस करू शकते ज्याच्यामुळे तिला प्रेग्नन्सी मिळायचे चान्सेस वाढतात. जेव्हा मी सगळं बघितलं तेव्हा एका टॅबलेटवर म्हणजे क्लोमिफेन सिट्रेटवर तिचे 3 IUI केले होते, जेव्हा प्रत्येक वेळेला तिचं एकच अंड तयार होतं. नॅचरली पण प्रत्येक स्त्रीचं एक अंड दर महिन्याला तयार होतच असतं. मग आपण वेगळं काही केलं नव्हतं त्याच्यामध्ये. मग मी थोडासा प्रोटोकॉल बदलला, ज्याच्यामध्ये मी टॅबलेट प्लस इंजेक्शन गोनाडोट्रॉफिन इंजेक्शन्स दिली. तिची एकाच्या जागी 3 अंडी तयार केली आणि जेव्हा बीज फुटायचं इंजेक्शन देऊन IUI केलं, तिला गर्भधारणा झाली. कारण एका अंड्यावर सक्सेस जेवढं मिळतं IUI मध्ये, त्याऐवजी जर 2 ते 3 अंडी म्हणजे मल्टिपल एग्स आणि मल्टिपल स्पर्म्स जर आपण ते एन्व्हायरमेंट क्रिएट केलं गर्भाशयाच्या आसपास, तर प्रेग्नन्सी चान्सेस IUI मध्ये एकदम वाढतात. ऑब्व्हियसली IUI मध्ये चान्सेस 15 ते 20% वरती नसतात, पण ह्या छोट्याशा चेंजमुळे त्या कपलला 2 ते 3 अंडी तयार करून त्यांना प्रेग्नन्सी मिळाल्यामुळे ते कपल खूप खुश आहे. सध्या त्यांना एक छोटीशी मुलगी आहे आणि दे आर हॅपी.